तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच जुली गाडगर ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता सावीची मेमरी परत आलेली असते आणि आता सगळ्यांचा डाव हा बाद झालेला असतो आणि आता सगळ्यांचं सत्य हे धैर्य समोर येणार असतं. आणि आता दामिनीसुद्धा खूप घाबरलेली असते, कारण आता तिला कळलेलं असतं की जर सावी बरी झाली तर सावी आता माझं सगळं सत्य हे धैर्यला सांगणार आणि धैर्य माझ्यापासून दुरावणार. आता त्याला ही भीती असते की आता धैर्य तिच्यापासून दुरावणार असतो, पण आता तिची ही भीती खरीच ठरणार असते. त्यामुळे आपल्याला या भागात असं खूप काही वेगळं असं घडामोडी आज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा. आणि आता धैर्य बरं झालेलं असतो, आपण जसं कालच्या भागात पाहिलं तसंच आता धैर्य आता बरा होणार असतो. आणि आता धैर्यला ती व्हीलचेअरवर घेऊन घरी आलेली असते सावी आणि त्याच्यावर उपचार तर चालूच असतात. पण आता सावीला सावीची मेमरी सगळी काही परत आलेली असते आणि आता ती पोलीस स्टेशनमध्ये फायनली जाते आणि आता ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता दामिनीच्या विरोधात कंप्लेंट करते आणि स्वतःच्या बाबांना न्याय मिळवून देते. पण आता ती हे न्याय नक्की कसा मिळवून देते आणि नक्की कसं काय दामिनीला करते आणि आता धैर्य तरी कसा बरा होतोय हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तर मग आता या त्रिकुटांचं प्लॅनिंग चाललेलं असतं आणि आता नेमकेच तिथं नीता आणि अवंती आलेल्या असतात. आणि त्यामुळे आता इरा नीता आणि अवंतीला पाहते, त्यामुळे ती लगेच विषय बदलते आणि मग ती बोलते की आपली सावी लवकर बरी व्हावी म्हणून मी सुद्धा खूप प्रयत्न करते आणि आपली सावी नक्कीच बरी होईल असं मी गृहीत धरते. आणि असं ती आता तिथे बोललेली असते. पण आता ती हे सगळं का बोलते, आता भास्कर विलास आणि तिथं असलेल्या दामिनीला चक्क होतात की ही अचानक कसं एवढं स्पष्ट आणि एवढं म्हणजे सावीच्या बाजूने कसं काय बोलायला लागले. तर मग आता इरा इशारा करते की नीता अवंती आलेले आहेत म्हणून मी असं बोलते. त्यामुळे आता लगेच इथे सगळे तोंड पाडतात आणि मग सावीविषयी चांगलं चांगलं बोलायला सुरुवात करतात. आणि मग आता इथे दामिनीसुद्धा बोलते की काय नशिबाला आले माझ्या सावीच्या आणि माझ्या वाटेला सुद्धा किती असं दुःख आले की माझ्या मुलाचा संसार असा चांगला वगैरे होत नाही. तर मग आता तिथे नीता आणि अवंती आलेलेच असतात. आता मग इकडे धैर्याला काही करून लवकरात लवकर मुंबईला पोहोचायचं असतं आणि त्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट ही घ्यावीच लागत असते, कारण सावीच्या बरं होण्याकरता तो हे सगळं प्रयत्न करत असतो आणि त्याच्याकडे वेळ फार कमी असतो. त्यामुळे आता त्याला लवकरात लवकर मुंबईला पोहोचायचं असतं. पण आता त्याच्या मार्गात सुद्धा खूप असे वेगवेगळे अडथळे आलेले असतात. पण देव जे करतो ते सगळं चांगल्यासाठीच करतो असं काहीतरी असतं. त्यामुळे आता ते सगळं नीट पारपणे होत असतं. त्यामुळे आता इकडे नीता अवंती आलेले असतात आणि ह्यांचं बोलणं एकदम असं सावीच्या बाजूने चाललेलं असतं. त्यामुळे आता म्हणजे ह्यांना सुद्धा सावीची काळजी असं ते आता नीता अवंतीला दाखवून देतात. आणि मग तिला विचारते की तुम्ही कुठे गेलात. तर नीता सांगते की पालखी आली होती त्यामुळे आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो आणि सावी लवकर बरी व्हावी यासाठी आम्ही देवाकडे साकडं घातलेलं आहे म्हणून असं तसं ते सांगत असतात. आता धैर्य हा म्हणजे मुंबईच्या दिशेने आलेला असतो आणि तो आता हायवेला लागणारच असतो. तर आता त्याला मोठं असं संकट म्हणजे एक अडथळा निर्माण होतो. आता तो अडथळा असतो की आता म्हणजे पुढे रस्त्यावर ऑइलचा टँकर पलटी झालेला असतो. त्यामुळे आता पोलिसांनी पूर्णपणे बंदोबस्त लावलेला असतो आणि आता रस्ता बंद केलेला असतो. हे आता धैर्याला कळतं. त्यामुळे आता धैर्य त्यांना दुसरा रस्ता विचारत असतो. आता पोलीससुद्धा त्याला दुसरा रस्ता सांगतात आणि मग त्याला दुसऱ्या रस्त्याने जायला सांगतात. आता धैर्याला तर लवकर जायचं असतं आणि त्याच्याकडे काही ऑप्शन नसतो. त्यामुळे आता तो उशीर का होईना पण आता तो दुसऱ्या रस्त्याने जायला तयार होता आणि आता मग तो दुसऱ्या रस्त्याने गेलेला असतो. आणि मग इकडे आता सावीचं कौतुक चाललेलं असतं. सावीला म्हणजे सावीवर आमचं किती प्रेम आहे, सावीवर आमची किती माया, आता हे सगळं दाखवून देणं चाललेलं. पण आता दामिनीला तिथं डॉक्टरांचा कॉल येतो आणि ती हँग होते की डॉक्टरांचा आत्ता कॉल. तर मग आता ती उचलते कारण नीता अवंती तिथे असतात आणि तिला त्यांच्या प्लॅनमुळे काही बोलता येत नाही. त्यामुळे आता ती हळूच कॉलवर बोलते आणि मग आता डॉक्टर सांगतात की इथे खूप मोठासा प्रॉब्लेम झाला म्हणून. आता ती मोठ्याने ओरडते आणि उठते की काय प्रॉब्लेम झाला म्हणून. तर मग आता डॉक्टर तिला बोलतात की सावी कुठेच दिसत नाही आणि सावी हॉस्पिटलमधून पळून गेली म्हणून. आणि आम्ही तिला असं खूप कुठे कुठे शोधलं पण अजून ती आम्हाला कुठेच सापडली नाही, त्यासाठी आम्ही तुम्हाला कॉल केला. आता दामिनीला राग येतो, सावी कुठे पळून गेली. आता त्यांनासुद्धा प्रश्नच पडतो आणि जर सावी धैर्याच्या हाती लागली आणि जर ती घरी आली तर मोठा अनर्थ होऊ शकतो असं तिला वाटलेलं असतं. आता ही सगळे इकडे घाबरलेलेच असताना आणि विलास आणि भास्करला सुद्धा खूप मोठा धक्का पडतो की आता सावी कुठे गेली आणि ती येडी पळून पळून जाणार कुठे, असं तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पण आता इकडे नीता आणि अवंती असं बोलत असते की आपल्याला देऊन काही ना काहीतरी संकेत देतो आणि असाच संकेत असेल की आता सावी पळून गेली. त्यामुळे आता तिला अवंती बोलते की असा संकेत असू शकतो की आपली म्हणजे सावीला काहीतरी आठवलं असेल आणि काहीतरी आठवत असेल यासाठी आता ती हॉस्पिटलमधून पळून आली असेल, कारण पळून येणं काही सोपं नाही. त्यामुळे तिला म्हणजे तिची आता मेमरी परत आली असेल आता असं अवंतीने तिथं मुद्दा मांडलेला आहे.
तर मग आता विलासला राग येतो. विलास तिच्यावर धावतो आणि बोलतो की तुम्हाला बायकांना काही गोष्टी कळत नाही तर तुम्ही गप्पच बसा, कारण त्याला आवडलेलं नसतं. कारण जर हा संकेत खरा ठरला तर मात्र ह्या त्रिकुटासाठी खूप असा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे सगळे तर घाबरलेलेच असतात आणि विलास, भास्करसुद्धा घाबरलेले असतात. त्यांना नक्की काय करावं हे काही कळत नसतं. त्यामुळे आता नीता अवंतीला ते तिथून जायला सांगतात आणि त्यांचा पुढचा प्लॅन आता तयार व्हायला लागतो. आता मग इकडे दामिनी तर खूप घाबरलेली असते. ती तिच्या मनात विचार करते की जर आता म्हणजे खरंच जर सावीची मेमरी परत आली तर ती माझं सत्य हे सगळ्यांना सांगेन, म्हणजे धैर्याला सांगेन आणि धैर्य माझ्यापासून दुरावेल. त्यामुळे आता ती भास्कर आणि विलासला बोलते जे काही करायचं ते मीच करेल, कारण माझा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही असं आता तिथे बोललेली. तर मग आता धैर्य दुसऱ्या गावातून येत असतो आणि त्याच गावात नेमके आता तो टेम्पो आलेला असतो आणि त्या टेम्पोत असते सावी. आता तो टेम्पो एका टपरीवर थांबलेला असतो आणि सावीला आता त्या टेम्पोतून उतरण्याची संधी मिळालेली असते. त्यामुळे आता ती पुरेपूर त्या संधीचा फायदा घेत असते आणि ती त्या टेम्पोतून उतरते आणि त्या टेम्पोच्या मालकाने तिला ओळखावी नाही म्हणून आता ती त्या टपरीच्या आडे लपलेली असते. आणि मग आता तिथंच धैर्य आलेला असतो आणि धैर्यसुद्धा आता त्या टपरीवाल्याला विचारतो की इथनं रस्ता कुठं आहे, असं तसं तो त्याला विचारत असतो. आणि मग आता टपरीवालासुद्धा आता त्याला रस्ता सांगत असतो. पण मात्र आता त्याच टपरी शेजारी म्हणजे त्याच टपरी आडे आता ही सावी दडलेली असते, लपलेली असते. पण आता ते काही म्हणजे धैर्याला माहिती नसतं. ते दोघे एकमेकांच्या शेजारीच असतात, पण त्यांना काही माहिती नसतं की सावी इथे, किंवा सावीलासुद्धा माहिती नसतं की तिचा फ्रेंड इथे आला म्हणून. आता तिला सावीला मात्र तिथे म्हणजे दिंडीचा आवाज येत असतो आणि आता तो टेम्पोसुद्धा तिथनं गेलेला असतो. पण मात्र इकडे नीता आणि अवंती आणि आर्या ही देवीकडे म्हणजे देवाकडे प्रार्थना करत असतात की सावीला बरं होऊ दे आणि सावी आमची म्हणजे घरीच येऊ दे, तिच्या जीवाला वगैरे काही धोका नसू दे आणि तिची मेमरी परत आलेली असू दे, असं आता त्यांचं इकडे देवीकडे साकडं मागण्याचं काम चालू असतं. पण मात्र इकडे सावीची घुसमट चाललेली असते आणि ती सारखं बोलत असते की फ्रेंड 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 असं बोलत असते. आणि आता धैर्याला काही क्षणापुरते असं वाटतं की सावी इथेच आहे. त्यामुळे तो पुरेपूर बघतो आणि त्याला कळत नाही की सावी नक्की इथेच आहे. आणि त्याला खात्री पण म्हणजे त्याला वाटलेलं तर असतं की सावी इथेच कुठेतरी आहे. त्यामुळे तो इकडे तिकडे पाहत असतो आणि मग तो आता गाडी शेजारी जाऊन पाहतो, कारण आता त्यांनीसुद्धा सांगितलं म्हणजे त्याला म्हणजे. आणि तो पुन्हा परत म्हणजे मुंबईच्या दिशेने जायला पाहतो. पण आता त्याला दिंडीवाले एक माणूस अडवतो आणि त्याला बोलतो की पुढे रस्त्यावर एक मोठं झाड पडले, त्याच्यामुळे तुम्ही गाडी मागे वळवा. तर मग आता धैर्याला काही करावं काही सुचत नाही. तो त्यांना बोलतो की मला अर्जंट मुंबईला जायचं होतं, तर मी काय करू. तर मग आता ते त्याला म्हणजे एक असा विठ्ठल कसा त्याच्या पाठीशी उभा आहे तसंच आता तो त्याला सांगत असतो की देवाचीच करणी, देवाला जर कुठे पाठवायचं असेल तर तो पाठवतो आणि नसेल पाठवायचं तर नाही पाठवत. त्यामुळे आता तुम्ही गाडी मागे घ्या. हे आता धैर्याला पटतं. त्यामुळे आता तो गाडी मागे घ्यायला लागलेला असतो. आता इकडे सावी विचार करत असते की म्हणजे दिंडी आलेली असते आणि तिलासुद्धा माऊली माऊली करायचं असतं. तिलासुद्धा विठ्ठलाच्या नामघोषात घुसायचं असतं, म्हणजे मिळायचं असतं, त्यांच्यासोबत मिलन करायचं असतं आणि तिला आता दिंडीमध्ये सहभागी व्हायचं असतं. त्यामुळे आता ती विचार करत असते की मी जाऊ का. आता इथे धैर्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. त्यामुळे तो गाडी मागे घेतो आणि त्या दिंडीमध्ये आता ह्या धैर्याची आणि सावीची नक्की भेट होईल का हे आता आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. पण तसं काही घडलेलं नसतं आणि आता सावीसुद्धा दिंडीमध्ये सहभागी झालेली असते, कारण आता नाद घुमलेला असतो मृदुंगाचा आणि टाळीचा. आणि टाळवारकरी आता म्हणजे विठ्ठलाच्या नामघोषात आता ते दिंडी घेऊन आषाढी एकादशी असते, त्यामुळे आता ते दिंडी घेऊन आता विठ्ठलाच्या भेटीला चाललेले असते. पण विठ्ठल रखुमाई हे एकत्र असतात आणि त्यामुळे आता धैर्य आणि सावी एकत्र येतील का, आता आपला प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. आता धैर्यसुद्धा तिथेच असतो आणि सावीसुद्धा तिथेच असते, मात्र ते एकमेकांना पाहत नसतात आणि ते एकमेकांना दिसत नसतात. आता मग इकडे नीता आणि अवंती विचारत असतात की धैर्य भाऊजींना काही माहिती नसेल, आपण त्यांना कॉल करायचा का. तर मग आता नीता कॉल करायला जाते, पण धैर्याचा फोन काही लागत नाही आणि तो फोन म्हणजे गाडीतच असतो. पण आता धैर्याला काही फोनचा आवाज आलेला नसतो. आणि आता इकडे दामिनी खूप चिडलेली असते डॉक्टरांवरती आणि आता डॉक्टर बेजबाबदार ठरलेत आणि त्यामुळे आता तिने डॉक्टरला धमकी दिलेली असते की जर सावी कुठे सापडली नाही आणि सावीचं जर काही झालं तर आता तुमचं मात्र काही खरं नाही, तिला लवकरात लवकर शोधा, अशी आता तिने डॉक्टरांना ताकीद दिलेली आहे. त्यामुळे आता डॉक्टरसुद्धा घाबरलेले आणि दामिनीसुद्धा घाबरलेली असते. त्यानंतर मग आता सावी इकडे दिंडीमधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला हात जोडते आणि बोलते
की मला माझ्या फ्रेंडला भेटायचं आहे, माझा फ्रेंड मला लवकरच भेटू दे, अशी आता तिने विठ्ठलाकडे आणि रुक्मिणीकडे मागणी मागितलेली असते. आणि आता पूर्ण म्हणजे टाळ मृदुंगाचा आवाज आणि घोष, आता विठ्ठलाचा घोष हा सगळीकडे झुमझुमलेला असतो. आणि मग आता इकडे धैर्याला फोन आलेला असतो, पण धैर्याचा फोन काय म्हणजे त्याला आवाजामुळे काही कळलेलं नाही की मला फोन वगैरे आलेला आहे, त्याच्यामुळे तो फोनसुद्धा उचलत नसतो. आणि आता विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीच्या नामघोषात आता सावीसुद्धा खूप रमलेली असते आणि आता ती त्या दिंडीमध्ये खूप अशी रमलेली असते. त्यामुळे आता बघ धैर्यसुद्धा त्या दिंडीकडे जातो आणि त्यालासुद्धा विठ्ठलाच्या म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीकडे मागणी मागायची असते. त्यामुळे आता तो आलेला असतो आणि ती जी मूर्ती विठ्ठलाची मूर्ती ज्या ज्या म्हणजे आजीने घेतलेली असते तिला असं थोडीशी चक्कर आल्यासारखे वाटते आणि मग आता ती पडायला लागते. तेवढंच आता तो धैर्य येतो आणि धैर्य हा मूर्तीला सांभाळतो. त्याच्यामुळे आता मूर्ती ठीक असते आणि ती मूर्तीसुद्धा आता आजींच्या डोक्यावर असते. त्यामुळे तो आजींना बोलतो की तुम्ही जरा आराम करून घ्या, खूप अशा दमल्या असतील. आता सावीसुद्धा तिथेच असते, मात्र धैर्याला काही तिथे दिसत नाही. त्यामुळे आजी धैर्यावर खुश होते आणि आजीला म्हणजे आजी त्याला असा आशीर्वाद देतात की तुझी रुक्मिणी आता तुला लवकरच भेटू आणि तुझ्या मनातली सगळी इच्छा आता पूर्ण हो, असा आता आजींनी आशीर्वाद दिलेला असतो. पण मात्र आजींच्या मागेच ही सावी असते, पण धैर्याला मात्र काही सावी दिसत नसते. कारण हा नियतीचा खेळ असतो. वेळ ही प्रत्येकाची बदलत असते आणि वेळ कधी ना कधी येणार असते आणि कधी ना कधी त्यांना दोघांना एकत्रच यायचंच असतं. पण वेळ मात्र ही ठरलेली असते. त्यामुळे आता ही वेळ नसते की आता सावी आणि धैर्याची भेट होईल. तर मग आता इकडे सावीला इथे कचोरी आणि वडापाव वगैरे दिसलेला असतात आणि आता तिला भूक लागलेली असते आणि तिला ते काही करून खायचं असतं. त्यामुळे ती आता दिंडीतून येते आणि आता ती दुकानापाशी म्हणजे त्या टपरीपाशी आलेली असते आणि तिला अशी खूप भूक लागलेली असते, पण मात्र तिच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे ती काहीच विचार न करता आता तिथे पळत वगैरे आलेली असते आणि ती आता वडापावपाशी म्हणजे त्या कचोरीपाशी थांबलेली असते आणि मग ती कचोरी घेते आणि मग तिला तो दुकानवाला विचारतो की पैसे दे म्हणून. तर आता मात्र सावीकडे पैसे नसतात आणि तिला काही करायचं ते काही सुचत नाही. त्यामुळे आता ती ते खाणं घेते आणि ती कचोरी घेते आणि ती आता पळत सुटते. मग आता ते दुकानवाला चिडतो आणि दुकानवाला आता तिच्या मागे लागलेला असतो आणि तो आता त्याच्यासोबतच्या एका माणसाला म्हणजे आवाज देत असतो आणि तो सांगत असतो की ती मुलगी गेली म्हणून पळून आपलं खायला घेऊन, असं तसं, आणि पैसे न देताच गेली. आता मग धैर्य त्याला विचारतो की हा तिकडे नक्की काय गाजावाजा चालू आहे. त्यामुळे आता तो धैर्य त्या माणसाकडे येतो आणि त्याला विचारतो की काय झालं म्हणून. तर मग आता तो माणूस बोलतो की ती टेम्पो आला होता आणि त्या टेम्पो म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यातून आला होता आणि त्यातनं एक मुलगी उतरली आणि आता ती मुलगी आमच्या दुकानातलं वडापाव घेऊन आता ती पळून गेली आणि तिने काही आमचे पैसे दिले नाही. तर मग आता धैर्य त्याला बोलतो की 1 मिनटं थांबा आणि त्याच्या डोक्यात क्लिप पडते की आता ही सावीस नसेल का, आणि तो फोन घेऊन येतोच तिथपर्यंत. तेवढ्यात आता त्याला नीता वहिनीचा कॉल आलेला असतो आणि मग ती आता त्याला बोलते इकडे खूप मोठासा प्रॉब्लेम झाला आहे. तर तो बोलतो की कोणता प्रॉब्लेम. आता मग ती त्याला सगळं काही सांगते की सावी हॉस्पिटलमधून पळून गेलेली आहे आणि आता आम्हाला खूप असं टेन्शन आलं आहे. त्यामुळे आता तो त्यांना बोलतो की हो, म्हणून मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आणि मग तो त्या माणसाला सावीचा फोटो घेतो आणि तो त्या माणसाला त्याने आता सावीचा फोटो दाखवलेला असतो आणि मग आता तो माणूस सावीचा फोटो पाहतो आणि तो बोलतो की हो, हीच मुलगी होती म्हणून. आता मात्र धैर्याला खात्री पडते की आता आपली सावीच इकडे म्हणजे हॉस्पिटलमधनं पळून आलेली आहे आणि मग आता ती हॉस्पिटलमधनं पळून आलेली असते हे त्याला कळतं. आणि मग आता तो सावीला शोधण्यासाठी म्हणजे पूर्णपणे तिथे फिरत असतो आणि आता म्हणजे तो पळत असतो आणि आता त्याला सावी दिसलेली असते आणि त्यानंतरचं पुढे नक्की काय होतं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. आता त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि आता सावीला तो ॲक्सिडेंट पाहून आता त्याची मेमरी परत आलेली असते आणि आता विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने आता धैर्य आणि सावी म्हणजे यांची भेट झालेली असते. पण मात्र आता त्या भेटीमध्ये सुद्धा वेगवेगळी कारणं असतात, वेगवेगळे ट्विस्ट असतात आणि ती भेट अशी वेगळ्या प्रकारे झालेली असते. आणि आता सावीला सुद्धा आता धैर्यासाठी व्रत करावं लागतं आणि जसं सावित्रीला व्रत केलेलं असतं सत्यवालासाठी, तसंच आता सावीला सुद्धा धैर्यासाठी व्रत करावं लागतं. पण आता ह्या व्रताचं फळ तिला मिळालेलं असतं. पण आता धैर्य बरं होतं आणि आता धैर्य बरं झालेलं असतं. त्यामुळे आता सावी त्याला घरी घेऊन आलेली असते. पण आता तिथे दामिनी असते आणि मग आता सावीने म्हणजे सावीची मेमरी परत आलेली असते. त्यामुळे आता सावीने दामिनीचं जे काही सत्य असतं ते आता सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि तिला तिच्या बाबांना न्याय मिळवून द्यायचा असतो आणि असत्याला तिला सत्य करून दाखवायचं असतं आणि ती ज्या कोणाची चुकी आता तिला त्या चुकीला शिक्षा द्यायची असते. त्यामुळे आता ती सगळं काही धैर्याला सांगते आणि धैर्याला सांगते की या म्हणजे माझ्या बाबांच्या ॲक्सिडेंट मागे या दामिनीचा हात होता, असं आता तिने स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता ती दामिनीला पोलीस स्टेशनमध्ये नेते आणि मग आता दामिनीच्या विरोधात कंप्लेंट ती पोलीस स्टेशनमध्ये रुजू करते की माझ्या बाबांना हिने उडवलं होतं आणि हिनेच तो अपघात जाणून बुजून केला होता, असं आता
तिथे म्हणजे सावीने आता पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट दिलेलं असतं आणि आता स्टेटमेंट दिले त्यामुळे आता दामिनीला तर पोलीस अटक करणारच हे निश्चितच असतं. त्यामुळे आता दामिनीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता धैर्यला तर हे कळलेलंच की आपल्याच आईने असं केलेलं आहे आणि आपल्याच बायकोच्या वडिलांना तिने जाणून मुजून अपघात केलेला आहे. त्यामुळे आता हे सगळं आता धैर्याला कळलेलं असतं. त्यामुळे आता धैर्याच्या मनातून सुद्धा दामिनी उतरलेली असते आणि दामिनीला सुद्धा कळतं की आता धैर्य मला काय आई म्हणून आवाज देणार नाही आणि धैर्य हा माझ्यापासून खूपच दुरावलेलं आहे असं आता दामिनीला सुद्धा वाटत असतं. त्यामुळे आता दामिनीचा नक्की पुढचा प्लॅन नक्की काय आहे हे आता आपल्याला पुढच्या भागात कळणार आहे की आता दामिनी कशी सुटून येते आणि ती धैर्याला कसं कन्व्हिन्स करते की माझा काही ह्यामध्ये हात नव्हता, चुकून बुजून झालं किंवा मी हा ॲक्सिडेंट केलंच नाही असं आता ती बोलते आणि सावीवरच पुन्हा काहीतरी ढकलून देते हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता दामिनीचा नक्की पुढचा प्लॅन काय असेल हे पाहायला पुढचा व्हिडिओ विसरू नका. आणि जर ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा.